कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील सार्वजनिक उद्यानांचं आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी घेतला। 2-3 वर्षांपासून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, कामं सुरू झाली आणि निधी खर्च झाल्याचं दाखवलं गेलं। पण प्रत्यक्षात अनेक उद्यानं आजही दुरावस्थेत आहेत। खर्च झालेला निधी नेमका कुठं गेला असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। लाखो रुपये खर्च करून उभारलेले जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी प्रचंड अडचणी निर्माण झाल्यात। खासगी व्यक्तींना दिलेले तलाव देखील बंद आहेत, त्यामुळे हे तलाव पुन्हा महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यावेत अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीने केली आहे। राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात जुलै 2024 मध्ये 56 लाख रुपयांचा जम्पिंग लॉन बसवण्यात आला। यापूर्वी 36 लाख रुपयांचं लॉन बसवलं गेलं, म्हणजेच एकूण 92 लाख रुपयांचा खर्च झाला। मात्र शासनाचा निधी प्रत्यक्ष कामात न वापरता या निधीचा अपव्यय करण्यात आला असा स्थानिक खेळाडू आणि सामाजिक संघटनांचा आरोप आहे। दानशूर व्यक्तींच्या मदतीनं टिकाऊ हराळी प्रकारचं लॉन बसवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण तो नाकारण्यात आला, कारण शासकीय निधीतून टक्केवारी कमावण्याचा मोह अधिकाऱ्यांना होता असा आरोप संघटनांनी केलाय। आज कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं आयुक्तांना निवेदन द्यायला असता आयुक्त निवेदन स्वीकारायला असमर्थ दाखवली होती। निषेध नोंदवल्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारलं। निवेदनामध्ये आम्ही त्यांना 3 प्रश्न विचारले। कोल्हापूर शहरामधली महानगरपालिकेची स्वमालकी 54 उद्यान आहेत, त्या उद्यानांना जे बजेट खर्च केले जाते ते योग्य प्रकारे केले जाते काय आणि उद्यानं लोकांसाठी कधी वापरात ओपन होणार त्या ह्या उत्तर देऊ शकल्या नाहीत। त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव बंद आहेत, ते सुरू करण्यासंदर्भात बी विचारलं असं तेही उत्तर देऊ शकलेले नाहीत। आणि गेली 2 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये कुस्ती खासबाग मैदान जो विषय गाजत आहे, कुस्ती खासबाग मैदानाचं कुठल्याही प्रकारचं टेंडर काढून त्यांनी काम करत नाही आहेत। आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कुस्तीचं मैदान आयोजित करणार आहे, आम्हाला 5 जानेवारीला कुस्तीचं मैदान परिपूर्ण तयार करून हवं आहे, त्या देतो असं आश्वासित केलेलं आहे। पण आम्हाला काय वाटत नाही, महानगरपालिका कारभाराचा जर प्रकार बघितला तर आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी महानगरपालिकेच्या कारभाराची दशा झालेली आहे। बजेट येतंय किती, जातंय किती, कुठं खर्च होतो याचा काही पायपूस कुणाला लागत नाही। कोल्हापूरच्या जनतेनं जागं व्हावं। कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी फक्त घोषणा करतात, पोस्टर लावतात, पेपरला बातम्या येतात, पण तसं बजेट येत नाही। त्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना विनंती करतो, जे आम्ही 3 विषय मांडलेले आहेत त्यांची व्हिजिट करून आम्हाला सामान्य नागरिकांना ते 3 विषय पूर्ण करून द्यावेत या संदर्भात आम्ही आज त्यांना भेटलेलो आहे। दरम्यान महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून आजच्या बैठकीची वेळ घेऊन सुद्धा कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीच्या सदस्यांना सुमारे 1 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते। यावेळी अशोक पोवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, सुनीता पाटील, शशिकला सुगंधी यांच्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।